मी पाहिलेला समुद्रकिनारा मराठी निबंध। मला संध्याकाळी एखाद्या नैसर्गिक ठिकाणी जायला आवडते। हिरवेगार मैदान, पर्वतीय प्रदेश, मंदिरे, नदीकाठ आणि समुद्रकिनारे यासारख्या बऱ्याच ठिकाणी मी जात असतो। अशाच एका मनमोहक समुद्रकिनाऱ्याचे वर्णन पुढील निबंधात केले आहे। अथांग निळा सागर, त्याच्या उसळणारा लाटा, त्याच्यावर दिसणारा पांढरा फेस, अशा या विलोभनीय दृश्याचे मला विलक्षण आकर्षण वाटते। त्या फेसाळणाऱ्या लाटा पुढे पुढे येतात आणि सागराच्या किनाऱ्याला शिवून मागे फिरतात। तेव्हा एक लाट केव्हा संपते आणि दुसरी केव्हा सुरू झाली हे उमगतच नाही। लाटांचा हा पाठशिवीचा खेळ मनसोक्तपणे पाहावा हा माझा छंद। ओहोटीच्या वेळी पसरलेला तो अफाट मोठा वाळूचा किनारा आणि भरतीच्या वेळी त्याला गिळून पाहणारा तो सागर हे परस्पराशी जणू गप्पाच मारित आहेत असे मला वाटते। त्याचा तो संवाद शब्दाविना असला तरी तो माझ्या मनाला उमगतो आणि मग अनेकदा मी समुद्राच्या सानिध्यात जातो। मला आवडते तो मोकळा समुद्रकिनारा, अथांग सागर, मग तेथे मला गवसते उदात्तता, भव्यता। मन कधीही बेचैन झाले की मी समुद्राच्या सानिध्यात जातो। त्याची ती भव्यता माझ्या मनातील कसकतेची मला जाणीव करून देते। माझ्या मनातील क्षुद्र अहंकार त्या लाटांच्या पेसांबरोबर वाहून जातो। मन निर्मळ होते, मनाचे पिंजरे तुटून पडतात आणि भव्यता उदात्तता मनाला व्यापून टाकते। स्वतःच्या क्षुल्लक दुःखाचा विसर पडतो आणि मग मन भोवतालचे सुखे आनंद संतोष टिपू लागते। हात भोवतालच्या वाळूशी नकळतपणे खेळ खेळू लागतात। मुठीत धरलेली वाळू पाहता पाहता गिळून पडते। सूर्यकिरणात तिच्यातील सप्तरंग उठून दिसतात। मग त्या वाळूतील रंगीबेरंगी शंख शिपले डोळ्यांना मोहू लागतात। एक सापडली की दुसरी सापडते, असे करता करता दोन्ही हात भरून जातात। त्या शंख शिपल्यांच्या रंगात विविधता असते, प्रत्येकाचा आकार आगळा वेगळा असतो। विधात्याच्या या निर्मितीने मन वेडावून जाते। ते पण असा हा माझा सागर आता मुंबईत कोठे राहिला आहे? ती विशालता, ती अथांगता आज हरवून गेली आहे। समुद्रकिनारी मनाची शांतता शोधावे जावे तर ती देखील आता तेथे लाभत नाही। समुद्राचा विशाल पूर्णिकाठ माणसाने हिरावून घेतला आहे। माणसाने आपला दिमाग दाखवण्यासाठी तेथे उंच इमारती उठवल्या आहे। कुठे पोहण्याचे तलाव उभे राहिले तर कुठे पंचतारिकीत मोठमोठी हॉटेल उभारण्यात आली आहे, तर कुठे समुद्रातील ते सुखी जीव, ते मासे त्यांना कोंडून ठेवण्यासाठी मत्स्यालयात उभारले आहेत। उरल्या सुरल्या समुद्रकिनाऱ्यावर भेळपुरीच्या गाड्यांनी आक्रमण केलेले आहे। माणसे तेथे जो कैर कचरा टाकतात त्यामध्ये माझी सागरातील रंगीबेरंगी रसिकता हरून जाते। एवढा तो विशाल रत्नाकर, त्याची तरी माणसाने काय स्थिती केली आहे। एकेकाळी रावणाने सीता हरण केले म्हणून या पायोधीला सेतू बांधून टाकले, तेव्हा कविमंडळी हळहळली, पण आज मोठमोठ्या शहरातून गढूळ दूषित पाणी या सागराला अर्पण केले जाते। आता तर आपल्या विज्ञानाची घमेंड येऊन माणूस सागराच्या अंतःकरणातील स्नेहच हिरावून घेऊ पाहत आहे। या साऱ्या कर्तव्यात शांत उदात्त सागर सहवास मात्र संपला आहे आणि उरला आहे केवळ कोलाहल। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।